ते ॲक्च्युली रिफ्युलिंग जमिनीतून होत आहे, ते इथून दिसत नाही आहे. पाहू शकता जमिनीतून तो पाईप गेला, तर पाईपच्या नंतर हे पहा आता ते रिफ्युलिंग झालेलं आहे. ती 2 माणसं त्या लिफ्टमधून वर जाऊन ते डिस्कनेक्ट करत आहेत. रेग्युलर प्रॅक्टिस चालू आहे. याच्यामध्ये चेक केलं जातं की सगळे विंग्स वगैरे प्रॉपरली काम करत आहेत का नाही. आपण अजून एकाच ठिकाणी थांबतो. पुढे खूप सुंदर असं आभाळाचा नजारा दिसतो आहे. खाली एकदम सर्व प्रमाणात दिसायला लागलेलं आहे. त्यांची अनाऊन्समेंट काहीतरी त्यांच्या लँग्वेजमध्ये चालू आहे, आपल्याला माहीत नाही. ते ऑलमोस्ट फ्रेंचमध्ये असेल. संध्याकाळचा नाश्ता. आणखीन एक मूवी आपण लावलेला आहे, कारण जवळपास फ्लाईट टायमिंगमध्ये ते दाखवत आहे. फ्लाईट टायमिंग लिमिट 1 तास 44 मिनिटावर आणि आपला मूवी जो आहे 1 तास 38 मिनिटाचा आहे. तो आपण पाहून समजू शकतो. मंडळी प्लेनमधलं सीटा खाली झाल्यामुळे तिथं बघा कशी झोपलेली आहे लोक. 3-3 सीटांवर आपण कसं झोपतो आपल्या एसटीमध्ये, बसमध्ये, अक्षरशः तसेच झोपलं तिथं. चला मित्रांनो, आता आपण लँडिंगला तयार आहोत आणि खूप सुंदर असा नजारा आहे. सर्वत्र पांढरे शुभ्र आभाळ दिसत आहे आपल्याला. येत आहेत बहुतेक काही ट्रॅफिक इश्यूज वगैरे असू शकतात, त्यामुळे हे पहा पूर्ण अशा प्रकारे वळत आहे प्लेन. समोर भास्कर, लँडिंग लोकेशनच्या खूप जवळ पोहोचत आहोत. इथे पण दिसत आहे, या इथे जे दाखवत आहे त्याच एक्झॅक्ट जागेवर प्लेन आहे. लुंगी एअरपोर्ट इथे आहे आणि आपल्याला फ्री टाऊनला जायचं आहे. हे पहा तसं याची पोझिशनिंग झालेली आहे, तसं आपण जमिनीजवळ पोहोचलो ऑलमोस्ट. इतकं ॲक्युरेट यांचं 3D मॅपिंग जे आहे ते दाखवत आहे. इथे काही मुलं फुटबॉल वगैरे पण खेळत आहेत. म्हणजे घरांचे प्रकार बघा कसे आहेत. आपल्या कोकण साईडला वगैरे अशी घरं असतात, तशा प्रकारे घरं आहेत, फक्त कौलं नाही आहेत. आणि आपण लँडिंगसाठी प्रोसेस केलं. पहा आता हे बघा आपलं झटका आल्याच्या नंतर माहिती पडायचं की आपलं विमान जे आहे जमिनीला टेकलं. हे लुंगी एअरपोर्ट आहे. आपल्याला फ्री टाऊनला जायचं आहे. तिथून आपल्याला पुन्हा एक बोट घ्यावी लागेल. तिथून बसने परत बोटने परत फ्री टाऊनमध्ये मला रिसीव करायला येतील माझे मित्र. आता आपल्याला रॅमवर उतरवणार आहेत, पुन्हा बाय बस किंवा याच्याने जायचं आहे, पाहूया आपण. फ्री टाऊन इंटरनॅशनल एअरपोर्ट थोडंसं दुर्कट दिसत असेल, बिकॉज ऑफ ढगं आहे तिथे. वातावरण इकडे चेंज होत राहतं. तिकडे आहे, मी उतरताना दाखवतो तुम्हाला. विमान थांबलं प्रत्येकाची उतरायची गडबड असते. चला आपण फ्लाईटमधून बाहेर चाललोय. एअर हॉस्टेससाठी असतं ते. फूड बीड सगळं मॅनेज केलेलं असतं. बाय. इंटरनॅशनल एअरपोर्ट. हे आपले लगेजेस असे घेऊन येतात, पण पुन्हा
माझे लगेजेस ऑलरेडी आलेले आहेत. एंड ऑफ द डे एवढं सर्व ह्याच्यानंतर आपण शेवटी फ्रीटाऊनमध्ये आलेलो आहोत. सियरा लिओनमध्ये आपण पोहोचतो. आणि हे असे लॅडर असतात, याच्यावरून आपलं बेल्ट असतं, त्याच्यावरून आपले लगेज येत असतं. पण माझं लगेज ऑलरेडी काल आलेलं आहे, त्यामुळे मला इथे नाही मिळणार. मला त्याच्यासाठी ऑफिसर्सशी बोलावं लागेल. बोटीमध्ये एंटर झाल्याच्या नंतर आपल्याला इथं आणि एक विंडो सीट मिळाली आहे. तुम्ही पाहू शकताय विंडोमध्ये कसा बसायला गेलो बघा. मी विंडोत बसला आणि थोड्या वेळातच बोट चालू झाली. आणि बोट चालू झाल्यावर एकच गाणं आठवलं.